नमस्कार. जर आपण एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल ना, तर आजची ही बातमी खास आपल्यासाठी आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच आपलं CBSE यांनी एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. माझा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन आणि खूप महत्त्वाच्या सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत. हो, आणि जर आपण एका प्रतिष्ठित सरकारी नोकरीची वाट पाहत असाल ना, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग CBSEच्या या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. CBSEने तब्बल 124 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आणि ही पदं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, त्यामुळे खूप उमेदवारांना सरकारी सेवेत रुजू होण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. तर ही संधी नेमकी आहे तरी काय? तर बघा, ही एक ऑल इंडिया लेव्हलची डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. म्हणजे काय? तर CBSE एका स्पर्धा परीक्षेमधून देशभरातून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. आणि म्हणूनच ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी ठरू शकते. ओके, तर मग आता बघूया की नक्की कोणती पदं आहेत आणि आपल्या पात्रतेनुसार कुठली संधी आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये ग्रुप A, B आणि C अशा तिन्ही गटांमधली पदं आहेत. याचा अर्थ वेगवेगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडच्या उमेदवारांना इथे नक्कीच संधी मिळणार आहे. सर्वात आधी बोलूया ग्रुप A आणि B पदांबद्दल. यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर, अकाउंट्स ऑफिसर अशी मोठी आणि महत्त्वाची पदं आहेत. ही पदं CBSEच्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि अकॅडमिक्समध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ज्यांना मॅनेजमेंट किंवा एज्युकेशन फील्डमध्ये करिअर करायचं आहे ना, त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट संधी आहे. आता येऊया ग्रुप C पदांकडे. इथे ज्युनियर अकाउंटंटसाठी 16 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 35 जागा ज्युनियर असिस्टंट पदासाठी आहेत. हे पद खूपच लोकप्रिय आहे आणि यासाठी मोठी स्पर्धा असते. तर अशी ही एकूण 124 पदांची भरती आहे. बरं, पदं तर आपण पाहिली, पण आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं? चला, तर मग आता आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. जर आपलं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर लक्ष देऊ नये का? आपल्यासाठी इथे खूप चांगल्या संधी आहेत. जसं की असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी कुठलीही डिग्री चालेल. असिस्टंट प्रोफेसरसाठी मात्र आपल्याला 55% मार्कांसह पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. आणि हो, अकाउंट्स ऑफिसर किंवा सुपरिंटेंडंट पदांसाठी निर्दिष्ट विषयातली डिग्री आणि सोबत कम्प्युटरचं नॉलेज असणं कंपल्सरी आहे. आता ज्यांचं शिक्षण 12वी झाले त्यांनी निराश व्हायचं काहीच कारण नाही. आपल्यासाठी सुद्धा इथे चांगल्या संधी आहेत. ज्युनियर असिस्टंट आणि ज्युनियर अकाउंटंट या दोन्ही पदांसाठी आपण अर्ज करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही पदांसाठी चांगला टायपिंग स्पीड असणं खूप गरजेचं आहे. ते कंपल्सरी आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. हे वय कधीपर्यंत मोजलं जाईल? तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 22 डिसेंबर 2025 पर्यंत. ग्रुप A पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आहे. ग्रुप B साठी 18 ते 30 वर्षे आणि ग्रुप C साठी 18 ते 27 वर्ष आहे. त्यामुळे आपलं वय कोणत्या गटात बसतंय ते नक्की तपासा. आणि हो, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारी नियमांनुसार रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. म्हणजे SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. याचा फायदा नक्की घ्या. चला, पात्रता तर समजली. आता पुढचा टप्पा म्हणजे अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी फी किती आहे हे जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळी प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, CBSEच्या ऑफिशियल रिक्रुटमेंट वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. स्टेप 2, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित सगळी माहिती बरोबर भरा. आणि स्टेप 3, ऑनलाईन फी भरून तुमची प्रोसेस पूर्ण करा. बस, झालं. आता फी किती आहे ते पाहूया. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी ग्रुप A पदांची फी आहे 1750 रुपये आणि ग्रुप B व C साठी आहे 1050 रुपये. पण इथे खूप चांगली गोष्ट आहे. SC, ST, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये प्रोसेसिंग फी आहे. ही एक खूप मोठी सवलत आहे. ओके, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे,
म्हणजे महत्त्वाच्या तारखा आणि सिलेक्शन प्रोसेस. या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर ऐनवेळी गोंधळ होऊ शकतो आणि संधी हातातून जाऊ शकते. या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा डायरीत लिहून ठेवा. ऑनलाईन ॲप्लिकेशन 2 डिसेंबर 2025ला सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 डिसेंबर 2025. वेळ तसा भरपूर आहे, पण माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. तुमचं सिलेक्शन कसं होणार? तर ही एक मल्टी टियर्ड परीक्षा आहे, म्हणजे अनेक टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे टियर 1. ही एक स्क्रीनिंग टेस्ट असेल. जे यात पास होतील ते टियर 2 मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ग्रुप एच्या पदांसाठी इंटरव्ह्यू सुद्धा असेल आणि ज्युनियर असिस्टंटसारख्या पदांसाठी एक स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट होईल. पण ही टेस्ट फक्त क्वालिफाईंग असेल, म्हणजे तिचे मार्क्स मोजले जाणार नाही. तर मग सीबीएसई सारख्या मोठ्या संस्थेमध्ये एक स्थिर आणि सन्मानजनक करिअर घडवण्याची ही जी संधी चालून आलीये, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहात का? या भरतीबद्दलची सगळी सविस्तर माहिती म्हणजे ऑफिशियल जाहिरात आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती नक्की डाउनलोड करून वाचा. आणि हो, जर ही माहिती आपल्याला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर अशाच नवीन सरकारी नोकऱ्यांच्या अपडेट्ससाठी माझा जॉब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.